नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. दरवर्षी दीपावलीच्या अवघ्या 15 दिवस आधी शरद पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी येते. यंदा शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबर सोमवारी आहे. पौराणिक मान्यतेनुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला कोजागिरी आणि शरद पौर्णिमा म्हणतात. शास्त्रामध्ये शरद पौर्णिमेचा संबंध लक्ष्मीच्या जन्मापासून ते भगवान श्रीकृष्णाच्या महासारापर्यंत असल्याचे मानले जाते. संपूर्ण वर्षातून एकदा या दिवशी चंद्र आपल्या 16 कला दाखवतो. असे म्हणतात की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृतवृष्टी होते. त्यामुळे या रात्री खीर बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते, जेणेकरून प्रत्येकाला अमृतत्व मिळू शकेल. असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी सर्वाधिक प्रसन्न होते आणि देवाच्या जागातून पृथ्वीला भेट देण्यासाठी येते. जे भक्त शरद पौर्णिमेला रात्री जागरण करून तिची पूजा करतात त्यांना लक्ष्मी देवीच्या कृपेने धन आणि वैभव प्राप्त होते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. हे उपाय काय आहेत ते पाहूया. रात्रीच्या वेळी देवी लक्ष्मी पृथ्वीवर विहार करताना देवी लक्ष्मी देखील पाहते कोण जागृत आहे आणि तिची पूजा करत आहे. म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने ऋणातून मुक्ती मिळते. या रात्री खीर बनवल्यानंतर देवी लक्ष्मीला अर्पण करून श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनामाचा जप आणि श्रीकृष्णाच्या मधुकराष्टकाचा पाठ करा. असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होऊ शकते. त्याशिवाय आणखीन एक उपाय की समुद्र मंथनाने तयार होणारे पांढरे शंख लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जातात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये 5 पांढरे शंख लाल कपड्यात बांधून ठेवा आणि पूजेनंतर हे शंख आपले धन ज्या ठिकाणी ठेवतात तिथे ठेवा. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील. लक्ष्मी देवीला पान अतिशय प्रिय मानले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी पूजेत लक्ष्मी देवीला पान अर्पण करावे आणि स्वतःही सेवन करावे. शास्त्रामध्ये पान हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. लक्ष्मी देवीला सुपारी अर्पण करा आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटा. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे आणि शरद पौर्णिमेला तुळशीची पूजा करणे शुभ आहे. ज्या घरामध्ये तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरातील लोकांवर माता लक्ष्मी देवी प्रसन्न राहते. शरद पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा ठेवा आणि सौभाग्याचे लेणं अर्पण करा. दुसऱ्या दिवशी या वस्तू एखाद्या गरजू विवाहित महिलेला दान करा. असे केल्याने तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहील. अपार संपत्ती मिळवण्यासाठी शरद पौर्णिमेला लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. रात्री देवी लक्ष्मी समोर तुपाचा 4 मुखी दिवा लावावा. गुलाबाच्या फुलांच्या माळा अर्पण करा आणि नंतर लक्ष्मीला पांढरी दूध, बर्फी आणि अत्तर अर्पण करा. यानंतर पूजा कनकधारा स्तोत्राचे पठण करा. या व्रतामध्ये हत्तीवर बसलेला इंद्र आणि महालक्ष्मीचे पूजन करून उपवास ठेवावा. रात्रीच्या वेळी तुपाचे 101 किंवा यथाशक्ती दिवे प्रज्वलित करून देवघर, बाग, अंगण, तुळस, मुख्य प्रवेशद्वार येथे लावावेत. सकाळी स्नान करून इंद्रदेवाचे पूजन करून ब्राह्मणांना तूप, साखर मिश्रित खीर व मिष्टान भोजन, दक्षिणा आणि सोन्याचा 1 दिवा दिल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी श्री सूक्त, लक्ष्मी स्तोत्राचे पाठ करावे. अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा व्रत केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व सुख प्रदान करते. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता राहत असेल किंवा तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करा आणि 5 ते 7 कवड्या सोबत ठेवा. सकाळी या कवड्या लाल किंवा पिवळ्या रेशमी कापडात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृतवृष्टी होते. त्यामुळे रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीरही ठेवावी. ही खीर रात्रभर अशीच राहू द्या. यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला. यामुळे जुनाट आजार बरे होतात. जर तुम्हाला खूप दिवसांपासून पैशांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला सुपारी अर्पण करा. ही सुपारी लाल रंगात गुंडाळा आणि अक्षता आणि कुंकू लावून लक्ष्मीच्या चरणी ठेवा. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या धनस्थानावर ठेवा. असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजींसमोर 4 मुखी दिवा लावा. असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात. यासोबतच नोकरी व्यवसायात प्रगती होईल. जर तुम्ही कोणतेही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि त्यात यश मिळवायचे असेल तर शरद पौर्णिमेला भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मीची पूजा करा. एका पाटावर लाल रंगाचे कापड ठेवून त्यावर लक्ष्मी आणि भगवान विष्णू बसवा. त्यानंतर गंगाजल शिंपडा आणि तुळशीची पानं अर्पण करावी. असं केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. ज्यांच्या वैवाहिक जीवनात कटुता आली आहे त्यांनी या दिवशी काही उपाय केल्यास जोडीदारासोबतचे नाते सुधारण्यास मदत होऊ शकते. यासाठी चांदीची मोत्याची अंगठी, चंद्राच्या ओम श्रेम हेम श्रोण स्वाहा चंद्रसेन नमः
108 वेळा मंत्र जप करून अभिमंत्रित करावा. अशा रीतीने मंत्राने अंगठीला ऊर्जा दिल्यानंतर ते एका वाडग्यात ठेवा आणि ती चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करून उजव्या हाताच्या करंगळीत घाला. या उपायाने वैवाहिक जीवनातल्या बाधा दूर होतात. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित निर्णय घेता येत नसतील आणि व्यवसाय नीट चालत नसेल तर शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान विष्णू समोर तुपाचा दिवा लावा. तसेच त्यांच्या पुढे हात जोडून नतमस्तक व्हा आणि काही वेळ ध्यानाच्या मुद्रेत बसा. व्यवसायात यश मिळवण्यासाठी आशीर्वाद मागा. तुरटीचा रंग पांढरा असतो. ज्योतिषशास्त्रात पांढरा रंग चंद्राशी निगडीत मानला जातो. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एका बादलीत पाणी घेऊन त्यात तुरटी टाका आणि चंद्रप्रकाशाखाली ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी या पाण्याने अंघोळ करा. यामुळे आजार दूर होतात अशी मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुरटीची पावडर पांढऱ्या कपड्यात बांधून आपल्या दंडाला बांधा. असे केल्याने अडकलेली कामे मार्गी लागतात. तसेच प्रत्येक कामात यश मिळतं. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुरटीचा एक तुकडा पांढऱ्या कपड्यात बांधून पाकिटात ठेवा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. एखादी व्यक्ती आजारी असल्यास रूममध्ये काचेच्या वाटीत तुरटी आणि एका वाटीत मीठ भरून ठेवा. यामुळे रूममध्ये सकारात्मक ऊर्जा होते आणि रुग्णाला बरं वाटतं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.